आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात होऊन 5 जवानांचा मृत्यू झालाय। जोरहाट हवाई तळावर अँटोनोव AN-32 हे लष्करी मालवाहू विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना अचानक कोसळलं। सुदैवाने या दुर्घटनेत को पायलट बचावला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। लष्करी वर्तुळासह संपूर्ण देशावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे। पण प्रश्न असा निर्माण झालाय की गेल्या काही दिवसांपासून भारतात विमान दुर्घटनेच्या घटना का वाढल्या आहेत? भारतातच मोठ्या प्रमाणावर विमान का कोसळत आहेत? आसाममधील घटना का आणि कशी घडली पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। अँटोनोव AN-32 विमान लष्करी पुरवठा आणि सैनिकी साहित्य घेऊन जोरहाट हवाई तळावर उतरत होतं। मात्र धावपट्टीवर उतरण्याच्या अगदी काही सेकंद आधी विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि वेगानं जमिनीवर आदळलं। विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली आणि विमानाचा चक्काचूर झाला। अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण परिसर हादरून गेला। लष्कराच्या अग्निशमन दलानं आणि बचाव पथकानं युद्ध पातळीवर प्रयत्न करून विमानाला लागलेली आग नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत 5 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते। गंभीर जखमी असलेल्या सहवैमानिकाला तातडीनं जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। ही भीषण दुर्घटना आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा हे विमान आपली नियमित मोहीम पूर्ण करून जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं। हा आघात इतका भयंकर होता की विमानाचे जागीच 2 तुकडे झाले आणि विमानाचा चक्काचूर झाला। अपघाताची माहिती मिळताच लष्कराच्या अग्निशमन दलानं आणि तातडीच्या बचाव पथकानं युद्ध पातळीवर प्रयत्न करून विमानाची आग विझवली। मात्र तोपर्यंत विमानातील 5 लष्करी जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते। या अपघातानंतर विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञांनी आणि संरक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी हवामानाच्या कारणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। पूर्वोत्तर भारतातील दुर्गम डोंगराळ भागात बऱ्याचदा खराब हवामानामुळे विमान अपघात होतात। मात्र शनिवारी अपघाताच्या वेळी जोरहाटमधील दृश्यता म्हणजेच व्हिजिबिलिटी सुमारे 200 मीटर पर्यंत अगदी स्पष्ट होती। दृश्यता चांगली असल्यामुळे या अपघातासाठी केवळ खराब हवामानाला जबाबदार धरता येणार नाही, असं तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे। यामुळेच हवाई दलाची विशेष तपास टीम आता प्रामुख्याने तांत्रिक बिघाड किंवा विमानाची नियमित दुरुस्ती आणि सुट्या भागांची गुणवत्ता यांसारख्या देखभालीशी संबंधित पैलूंचा अत्यंत बारकाईने तपास करते। अँटोनोव AN-32 हे रशियन बनावटीचं ट्विन इंजिन असलेलं लष्करी मालवाहू विमान असून भारतीय हवाई दलात या विमानांचा इतिहास खूप मोठा आणि गौरवशाली राहिलेला आहे। दुर्गम डोंगराळ आणि कठीण हवामानाच्या भागात लष्करी रसद, दारुगोळा आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी हे विमान गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत विश्वासार्ह मानले गेले। परंतु गेल्या काही वर्षात या विमानांच्या सुरक्षिततेचा आलेख सातत्याने घसरताना दिसतोय। 1986 मध्ये हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाल्यापासून आतापर्यंत या श्रेणीतील विमानांचे 20 पेक्षा जास्त लहान मोठे अपघात नोंदवले गेलेत। यापूर्वी 2009 आणि 2019 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या पर्वतांमध्ये AN-32 विमान कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले होते। तर 2016 मध्ये चेन्नईहून अंदमानकडे जाणारे विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालं होतं। त्याचे अवशेष कधीच सापडू शकले नाहीत। वारंवार होणारे या लष्करी विमान अपघातांमुळे हवाई दलाच्या ताफ्यातील विमानांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हवाई दलाने या ताज्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून लँडिंगच्या शेवटच्या काही मिनिटात नक्की काय तांत्रिक बिघाड झाला होता याची अचूक माहिती समोर येईल। या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। लँडिंग दरम्यान अचानक उद्भवलेली तांत्रिक बिघाड, इंजिनमधील बिघाड की खराब हवामान किंवा मानवी चूक यामुळे हा अपघात घडला, या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। अधिकृत तांत्रिक अहवाल आल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल। या दुर्घटनेची माहिती समोर येताच देशभरातून दुःख व्यक्त केले जाते। हवाई दलाकडून देखील दुःख व्यक्त करण्यात आले। भारतीय हवाई दल विमान अपघात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली अर्पण करते। आसाममधील जोरहाट येथे झालेल्या या अपघातात स्काड करून लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअर खेमरम कुमावत आणि अग्निवीर एअर दानिश आलम यांनी राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान दिलं आहे, असं भारतीय हवाई दलानं म्हटले। मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतात वारंवार विमान दुर्घटनेच्या घटना घडताना दिसतायत। काही दिवसांपूर्वीच आसाममध्येच सुखोई 30 लढाऊ विमान कोसळून 2 जवान शहीद झाले होते। आज देखील अँटोनोव AN-32 हे विमान कोसळलं असून यात 5 जवान शहीद झाले आहेत।
त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की भारतातच प्रवासी विमान आणि हवाई दलाचे विमान का कोसळत आहेत, यामागे कोणाचा हात तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय. भारतातील प्रमुख एअरलाइन्सच्या अर्ध्याहून अधिक विमानांमध्ये वारंवार तेच तांत्रिक बिघाड आढळले आहेत. दुरुस्ती केल्यानंतरही विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक त्रुटी उद्भवत असल्यानं सुरक्षेचा धोका वाढला आहे, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर्स ही 30 ते 40 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. आज जोरहाट येथे दुर्घटनाग्रस्त झालेले AN-32 विमान हे देखील हवाई दलाच्या ताफ्यातील गेली 4 दशके कार्यरत आहे. ही जुनी विमाने अत्यंत कठीण परिस्थितीत चालवणं आव्हानात्मक ठरतं. भारताची अनेक लढाऊ आणि वाहतूक विमाने रशियन किंवा युक्रेनियन बनावटीची आहेत. या दोन्ही देशांमधील युद्धांमुळे विमानांचे मूळ सुटे भाग वेळेवर मिळण्यात अडचणी येत आहेत. विमानं खूप जुनी असल्याने देखील अपघात होत असल्याची माहिती असून भारताला लवकरात लवकर हवाई दलात आधुनिक विमान समाविष्ट करण्याची तातडीची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.